महिन्याच्या महिन्याला रेशन सुटलं का सरपंच रेशन. अरे कोपण्या, तू म्हणता महाराज परमार्थाकडे आणून का सगळेच कीर्तन करावेलेत का? अहो त्यानं नाही कीर्तन करू द्या, नाही टाळ वाजू द्या, नाही पकवाज वाजू द्या, नाही 2 एकर कमू द्या, नाही प्रॉपर्टी कमू द्या, पण नारदाच्या गादीवर उभं राहून तुम्हाला 2 शब्द देतो की एक म्हणजे जी बापाची आहे ती तरी विकणार नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या आई वडिलांना अंतर देणार नाही किंवा दुरावा देणार नाही. आणि तुम्हाला जर वाटत असेल आपल्या लेकरानं आपल्याला म्हातारपणी सांभाळावा, तर आताच आपल्या लेकराच्या हातात ज्ञानेश्वरी द्या. आणि तुम्हाला जर लेकरं घडवायची असतील तर आपल्या घरात आई चांगली असावी, बाप चांगला असावा. बाप कसा असावा? शहाजी राजासारखा बाप असावा. आई कशी असावी? राजमाता जिजाबाई साहेबांसारखी आई असावी. आपण इथं सगळे शेतकरी मंडळी बसले आहोत. मग मी आपल्या भाषेत मी सांगतो, 1 नंबरची जमीन तुम्ही जर गहू पेरला, कमीत कमी ॲव्हरेज 20 ते 22. मीडियम जमीन कमीत कमी ॲव्हरेज 15 ते 16. बरं मुरमाटी जमीन कमीत कमी ॲव्हरेज 7 ते 8. मग जमीन विठाला विडाला ॲव्हरेज कमी जास्त कशामुळे जमीन. मग लेकर तेच, कोणी डॉक्टर व्हायला, कोणी कलेक्टर व्हायला, कोणी वकील व्हायला, कोणी महाराज व्हायला, कोणी कीर्तनकारले, कोणी मृदंग वाजवायला, कोणी गायक व्हायला, कोणी म्हणजे देव बोलला. मग बापाचं बी ऐकणार नाही विठाला. कशामुळं? म्हणून आपली लेकर परमार्थाकडे आणा. म्हणून आपल्या घरात बाप चांगला असावा, आई चांगली असावी. मी माझ्या पदार्थ सांगत नाही, तर स्वतः माऊली ज्ञानोबराय म्हणतात, भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव, नाना आचार गौरव सुकुलिनाचे. पीक सांगतात जमीन कशी आहे, आणि लेकरं सांगतात आई बाप कसे. विठाला विठाला नाही तर महाराज आजकालचे पोरले चॅप्टर झाले. महाराज काय झालं माहिती का? एक जणांना मोबाईल मध्ये सैराट पिक्चर पाहितला. कोणता पिक्चर पाहितला? सैराट. मग त्यानं पाहितलं ना, परशानं हिरी तुडी आणलेली. महाराज त्यानं काय केलं महाराज माहिती आहे? त्याचं लग्न झालं नव्हतं, भावाहून गेला होता. तो पळतच मळ्यात गेला. जसा मळ्यात गेला तशीच हिरी तुडी आणली. त्याला वाटलं खाली असं ना आरची, पण खाली होती परची. माझ्याकडे काय पाहता, फुटलं ना थोबाड विठाला. महाराज एकदा काय झालं, एक मुलगा शाळेत दररोज टोपी घालून जायचा. मग सरनं विचारलं, अरे सगळे तुझ्या वर्गातले लेकर टोपी घालत नाही, तूच का टोपी घालतो? मग महाराज तो काय म्हणला महाराज माहिती का? सर टोपी घातल्या माझ्या डोक्यात काय चाललंय कोणालाच कळत नाही. विठाला विठाला. मग महाराज एक मुलगा वडिलाला म्हणतो, पप्पा मला बुलेट घेऊन द्या, मला शाळेत जायला. इथून इतक्याच शाळा होती महाराज, बुलेट घेऊन द्या. मग
त्याचे वडील म्हणाले तुला 2 पाय कशासाठी दिले? तो म्हणला एक किक मारायला एक गिअर टाकाय. विठाला विठाला या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय भगवंताच्या खऱ्या सेवेचे 6 नियम सांगतात. पहिल्या चरणात 4 नियम सांगतात. मग मला सांगा भगवंताची सेवा का करायची? का करायची? कोणी म्हणाल सुखासाठी. बरं मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुमचं लग्न होऊन किती वर्ष झाली? अंदाज. तुमचं लग्न होऊन किती वर्ष झालं? 40-50 वर्ष. 40-50. बरं ये 50 वर्षात तुम्हाला काही सुख प्राप्त झालं नाही का? संसार दुःखमुळं चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, किंवा दुःख बांधवडी आया संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार. दुःख बांधवडी आहे हा संसार, 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 दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, 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 सुखाचा विचार नाही कोठे. बांधवडी आहे हा संसार, दुःख 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 बांधवडी आहे हा दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. तर या संसारामध्ये सुख नाही. मग सुख कुठे आहे? एक तर संतापाशी, नाहीतर दुसरं म्हणजे देवापाशी. सुख वसे चिताई बहुपाई संताच्या, किंवा सुख रूप आहे तुझा कोण सांगा, सुख रूप आहे तुझा कोण सांगा, माझा पांडुरंगा तारी घाटे, माझा पांडुरंगा तारी घाटे. सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो. मग त्या देवापाशी सुख आहे. मग तुम्ही काय करा? आपुला तो एक देव करून घ्यावा, ते नेहमी न जीवा सुख नव्हे. तर महाराज मग तो देव आपलासा करायचा. त्या देवापाशी सुख आहे
तो देव आपल्याला करायचा, पण कसा करायचा? महाराज म्हणतात तुम्ही यज्ञ करा. यज्ञ करणं शक्य आहे का? तर नाही. महाराज म्हणतात तुम्ही तप करा. तप करणं शक्य आहे का? तर नाही. कारण महाराज आपण कीर्तनात 2 तास नीट बसू शकत नाही. तप करणं शक्य नाही. महाराज म्हणतात तुम्ही ध्यान करा. आताच्या काळात ध्यान करणं शक्य आहे का? तर नाही. मग समाज म्हणू लागला तुम्ही आम्हाला 3 नियम सांगितले, त्याच्यापैकी आम्ही एकही करू शकत नाही, आम्हाला सोपा नियम सांगा. महाराज म्हणतात तुम्ही काय करा, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. मग महाराज एक व्यक्ती मला म्हणला तेही आम्ही करू शकत नाही. मग मी म्हणलं तू काय कर माहिती का, मी सांगतो ते कर. डायरेक्ट देवापाशीच जाईल तू. मी म्हणलं आपल्या गावात सोमेश्वराचं मंदिर आहे. ते म्हणला हो आहे. मी म्हणलं त्या मंदिरात जाय. ते म्हणला गेलो. मी म्हणलं मग नियम करत असताना माणूस एकटाच पाहिजे. तू म्हणला बरं. मी म्हणलं ती 2 डिकमाळे आहेत. ते म्हणला हो आहेत. मग मी म्हणलं त्या डिकमाळीवर जाय. ते म्हणला गेलो. मी म्हणलं मग आजूबाजूला पाहिजे, खाली पाहिजे, कोणी दिसलं नाही की डायरेक्ट वरून खाली उडी आणायची. मग ते म्हणला महाराज मी मरू. मग जगून तरी करतो काय लागे. इकडे आता सप्ताह चालू आहे. त्या सप्त्याला नाही शेलू तेवढा सप्ताह झाला, त्या सप्त्यात नाही कवा एखादच धरीत नाहीत. आणि महिन्याला रेशन सुटलं का सरपंच रेशन. रे कोपण्या. मग समाज म्हणू लागला तुम्ही आम्हाला 4 नियम सांगितले, त्याच्यापैकी आम्ही एकही करू शकत नाहीत, मग आम्हाला दुसरा नियम सांगा. मग महाराज म्हणतात तुम्ही काय करा, अभंगाच्या प्रथम स्वामी काचा